भगवान चौकातील हा जो स्तंभ आहे स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक, हे बारामतीचं प्रतीक आहे। बारामतीमध्ये जी प्रचंड मोठी चळवळ झाली 1942 साली, ती चळवळ, त्या चळवळीमध्ये 450 स्वातंत्र्य सैनिकांनी भाग घेतला होता। आणि महाराष्ट्रातलं हे असंच ठिकाण आहे बारामती की जिथं प्रचंड मोठ्या प्रमाणात चळवळ झाली होती। इंग्रजांना चले जावची घोषणासुद्धा इथं झालेली। आणि असं त्याचं प्रतीक, त्या चळवळीचं प्रतीक म्हणून हा स्तंभ आहे। हा स्तंभ स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या पैशातून बनवलेला आहे। हा स्तंभ कुठेही वाहतुकीला अडथळा होत नाही। हा स्तंभ का काढायचा त्याचं एक कारण अद्यापपर्यंत आम्हाला कळवलेलं नाही। आणि हा स्तंभ जे आहे त्या चळवळीचं प्रतीक आहे, बारामतीची शान आहे, बारामतीचा स्वातंत्र्याचा इतिहास दर्शवणारं हे स्तंभ आहे। आणि ह्या स्तंभाला हलवून दुसरीकडं बसवण्यासच आमचा विरोध आहे। स्तंभच हलवायचं नाही, यावेळेसाठी आम्ही आंदोलन करणार। पुण्यातला स्तंभ सांगा। आणि पुण्यामध्ये ब्रिटिश काळातला एक स्तंभ आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर, तो सुरक्षित आहे, त्याला सुरक्षा आहे। ब्रिटिशांचा स्तंभ आहे दुसऱ्या महायुद्धामधला। दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या लोकांनी बलिदान केलं त्यांच्या मिलिटरीने, ब्रिटिशांच्या, त्यांच्या आठवणीसाठी स्तंभ आहे, त्याला सरकारचं संरक्षण आहे। आणि इथं स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान केलंय, चळवळीत भाग घेतलाय आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्या स्तंभाची तुम्हाला काय अडचण झाली, या अडचणीचं आम्हाला अजून तुम्ही उत्तर दिलेलं नाही। आणि तो स्तंभ हलवायचा नाही, असं जनक्षोभ होईल जर हलवला तर। आणि बारामतीमध्ये जनक्षोभ होऊन प्रचंड मोठं आंदोलन होईल, याला आपण जबाबदार राहतात।